आपण तहसीलदार कुठं बसणार, पडक्यामध्ये किंवा आंबाडीमध्ये. पण पडक्याच्या नेत्यांनी एक संयम भूमिका घेतली की आम्ही कुठल्या प्रकारची आंबाडीच्या जनतेच्या विरोधात कुठलंही आंदोलन करणार नाही. एकीकडे आंबाडीची जनता आंदोलन करते आणि दुसरीकडे पडक्याचे जेवढे नेते आहेत ते संयम भूमिका घेतात की जे काय होईल ते कायदेशीर लढाई करू आपण. पण जो वाद लावण्याचा नेमकी हेतू कोणाचा आहे हे शोधण्याची गरज आज आंबाडी आणि पडक्याच्या जनतेला आहे. तर त्या संदर्भामध्ये केला पडक्यामध्ये तालुका निर्मितीसाठी लागणारे काय काय गोष्टी आहेत, जर का शासन परिपत्रक अगोदर एप्रिल महिन्यामध्ये काढतोय की शासनाने पण पूर्णपणे आंबाडी विभागाने पडका विभागाचा अभ्यास केल्यानंतर पडक्यामध्ये शासनाला लागणाऱ्या किंवा तालुका निर्मितीला लागणाऱ्या ज्या काय सुविधा आहेत किंवा कोणाला प्राधान्य द्यायचा हे शासनाने अगोदरच ठरवला होता. पण कुठेतरी जनक्षोभ वाढल्यामुळे, राजकीय दबाव असं काही बोलत नाही आहे, पण कुठेतरी जनक्षोभ वाढल्यामुळे कदाचित शासनाच्या मध्ये पण 19-20 चाललेलं आहे. सरकारची सूचना 7 तारखेपर्यंत मागवल्या आल्या आहेत. त्या 7 तारखेपर्यंत जास्तीत जास्त सूचना आपल्या पडघा परिसरातून कशा जातील या संदर्भात आपल्याला सगळ्यांना इथे सूचना मांडायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एक मसुदा तयार करून तो सर्वदूर पसरवून तो तहसीलदारापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. विनाविलंब सगळी कामं सोडून मला वाटते आपल्या जी मंडळी आहेत जी समोर इकडं बसलेली आहेत त्यांनी थोडे दिवस वैयक्तिक कामं बाजूला सारून पडघा येथे अपर तहसीलदार कार्यालयाचं मुख्यालय व्हावं हा एकमेव पायंडा हातात घेऊन येथे 5-6 दिवस ते काम करावं असं आमची विनंती आहे आपल्याला. तर त्या सूचना साहेब आंबाडीकर सांगतात की आमच्याकडे म्हणजे जो आंबाडी आहे हा केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू आहे. त्यांची अशी मागणी आहे, अशी केंद्रबिंदू आहे अशी त्यांची मागणी आहे की या विभागाशी काही संबंध नाही. साहेब कुठल्या आमदारांचे पत्रक दिले त्यांना? सरकारने मंजूर देण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणास्तव तो कारभार जो तहसीलदार बसायचा तो शासनाने तो अमान्य केला आणि अमान्य केल्यानंतर मग परत त्याची परत दुरुस्ती चालू केली तालुक्यामध्ये. कोणता ह्याला द्यायचा प्रशासनाने, मग प्रशासनाने हे आपण त्यांच्या जवळ असल्या कारणाने आपल्याला थोडं माहिती असल्या कारणाने आपला पडघा विभागासाठी आपण जे आहे तेव्हापासून प्रयत्न केलेला, आमदार साहेबांनी पण केलेलं, पाटील साहेबांनी केलेलं, हे जे आहे हे कोणाला माहिती नसताना आणि आपण आपल्या विभागासाठी काय मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न केले. आणि ही जी प्रक्रिया ही पूर्ण होण्यासाठी फक्त एकच दिवस बाकी होता आणि एक दिवस बाकी असताना ज्या तुम्हाला शासनाला ज्या हे पाहिजे अडचण जे असतात तसेच ते तुम्हाला आता काय मागवलं तुमच्या हरकती, तशा त्या हरकतीसाठी 15 दिवस त्यांनी तालुक्याला दिले होते आणि त्या तालुक्यामध्ये लास्टचा दिवस 5 तारीख होती. 5 तारखेचा लास्टचा दिवस होता. तिथपर्यंत हरकतीचा 5 तारखेला 2 तास असताना त्याच्या हरकती ती कशी हरकत पडली काय हे झालं ते त्याचा आपला जे आहे आपला हे जे आपण तहसीलदार हा पडघा हा तसाच निर्माण झाला होता आणि त्याच्यामध्ये शासनाने GR पण काढला तुम्हाला ते त्याच्यानंतर त्यांनी तो दिला पण आपण प्रयत्न केले होते. आता जे प्रयत्न केलेला असताना आपण लग्न जमतो आणि मग नंतर मग मुलीचा बायकाटा मागायला हे झाला, मग त्या काय अडचण असेल ही अडचण आज निर्माण झालेली आहे. तर ती अडचण आता ही आपली सर्वांची निर्माण झालेली आहे का आपल्या तालुक्यात जो आहे अप्पर तहसीलदार आल्यानंतर तो तालुका निर्माण होणार होता. तर तो अप्पर तहसीलदार मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागणार, सर्वांना लागणार आहे का पडघा गावने परिसराला आपल्याला सर्वांना त्याचा हे करायला लागणार. आता कोणी पत्र दिले ना दिले आता ते हा विषय नंतर झाला. आता 7 तारखेपर्यंत जो आपण प्रसंग आहे सगळ्यांकडे प्रसंग आहे त्याच्यामुळे आपण हा पहिला प्राधान्य देऊ की 7 तारखेनंतर आपल्याला कोणाकडे जायचं आहे
उपमुख्यमंत्री जाऊ, मुख्यमंत्री जाऊ, आपण सर्वांकडे जाऊ. म्हणजे कपिल पाटील साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, सर्व लोक जे आहेत ते पण प्रयत्न करतील. आपण त्यांच्याकडे गेलो तर ते प्रयत्न करणार आहेत. आपण पण बोलले का नाही आता बघणार आहे. पडगा तालुका व्हा अशी इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांची आज पडग्यामध्ये मिटिंग झालेली आहे आणि अंबाडीकडे कुठल्याही प्रकारचं विजन नसताना आणि केंद्रबिंदू अंबाडी अशी अंबाडी करायची मागणी आपल्यासोबत आता पंडित शेटे माजी पॅटर्नसीचे अध्यक्ष. तर काय सांगाल काय शासनाकडे तुमची मागणी आहे? आम्ही शासनाकडनं आपलं पडगा गाव हा अप्पर तहसीलदारसाठी शासनाने मान्यता करून आणि त्यांची नियुक्ती पण हे केलेली होती का बा इथे पडग्याला अप्पर तहसीलदार म्हणून उपस्थित 15 तारखेला उपस्थित राहणार असा त्याचा जिया निघत होता. पण काही कारणास्तव आपल्या तालुक्यामध्ये अजून काही लोकांची इच्छा आहे का बा आम्हाला आमच्या इकडे तालुका या अप्पर तहसीलदार बसावा. आमचा शासनाला विनंती आहे का आम्हाला आमच्या पडवे विभागामध्ये सर्व सुविधा संपन्न असलेला गाव पडगा जे आहे त्या गावामध्ये या विभागामध्ये शासनाने जे महाराष्ट्र शासनाने पोलीस आयुक्तालय जे आहे हा सापे आपल्या विभागामध्ये सापे गाव आहे. त्या गावामध्ये 40 एकर जागेमध्ये पोलीस मुख्यालय भिवंडी जिल्हा ठाणे जिल्हा ग्रामीण म्हणून अध्यक्ष म्हणून याच विभागामध्ये दिलेला आहे. आणि अशा सुविधा दिलेला हा तालुक्यामधला पडगा गाव जो आहे हा या तालुक्यासाठी या परिसरासाठी हा उपयोगी असलेला गाव. या गावाला लागून 100 खेडी जी आहेत ही आठवड्याच्या बाजारपेठेसाठी इथेशी प्रत्येक आठवड्याला इथेशी येतात आणि ते त्यांचा जीवन कार्यकाल जो आहे हा नियमितप्रमाणे इथेशी एवढ्या वर्षापासून आलेले लोक येतात. तर त्याच्यासाठी सर्वांना हे उपयोगी असलेला तालुका हा निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षी मंडळी ह्या परिसरातली मंडळी सर्वांची इच्छा आहे का पडगा हा तालुका व्हावा.